शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे। आपल्या तोंडून महाराष्ट्र पोलीस नाव चुकून निघालं असल्याचा दावा त्यांनी केलाय। पोलीस दलातील चांगल्या अधिकाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं आणि भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे। पण याच वेळी त्यांनी स्थानिक पोलिसांवरही आरोपांवर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय। पोलीस हा सारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारीने काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणा खलनी करणं एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती। ना दारू राहत, ना गांजा राहत, ना चेज राहत। मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या, हे असं चालणार नाही, हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल। देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली। एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला, पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस, साहस, पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं। जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो।